नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी रहस्यमय आणि प्रेरणादायी स्टोरी सांगणार आहे, जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही मूर्ती नाही. हा आहे जगातील पहिला योगी. तुम्ही सध्या पाहत आहात जगातील सर्वात भव्य आणि शक्तिशाली प्रतीक, आदियोगी शिवा स्टॅच्यू. कोंबटोर जवळ उभारलेली ही 112 फूट उंच मूर्ती पहिल्यांदा पाहिल्यावर कोणालाही एकच प्रश्न पडतो. आदियोगी म्हणजे नक्की कोण? मित्रांनो, हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा जगात ना मोबाईल होते, ना इंटरनेट, ना कोणती आधुनिक टेक्नॉलॉजी, तेव्हा एक व्यक्ती होता, जो दिवसरात्र शांत बसून ध्यान करत होता. लोक त्याला वेडा समजायचे. काहीजण त्याच्यावर हसायचे. पण त्यांना माहीत नव्हतं की तो व्यक्ती विश्वाचं सर्वात मोठं रहस्य शोधत होता. तो म्हणजे शिवा. पण इथे ते देव नाहीत. ते आहेत आदियोगी, म्हणजे जगातील पहिला योगी. कथा सांगते की शिव हजारो वर्ष ध्यानात मग्न होते. त्यांचं लक्ष ना जगाकडे होतं, ना लोकांच्या बोलण्याकडे. पण एक दिवस सगळं बदललं. 7 लोक त्यांच्या जवळ आले. ज्ञान मिळवण्यासाठी, सत्य समजण्यासाठी. सुरुवातीला शिवांनी त्यांना दुर्लक्ष केलं. पण त्यांच्या चिकाटीमुळे शेवटी शिवांनी त्यांना योगाचं गुपित शिकवलं. हेच 7 जण पुढे जाऊन झाले सप्त ऋषी. आणि इथूनच सुरू झाला योगाचा प्रवास, जो आज संपूर्ण जगभर पसरला आहे. आज तुम्ही, आम्ही आणि लाखो लोक जे योग करतो, त्याची सुरुवात इथूनच झाली आहे. आता या मूर्तीबद्दल एक जबरदस्त गोष्ट. ही मूर्ती 112 फूट उंच आहे. का 112? कारण योगानुसार मानवाला मुक्ती मिळवण्यासाठी 112 वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे ही मूर्ती फक्त उंच नाही, तर ती एक गुपित सांगते. आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का? मूर्तीच्या डोक्यावर एक अर्धचंद्र आहे, जो दर्शवतो शांतता, संतुलन आणि मनावर नियंत्रण. 2017 मध्ये या भव्य मूर्तीचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि त्यानंतर ही जागा बनली लाखो लोकांसाठी एक स्पिरिच्युअल सेंटर. लोक इथे येतात मन शांत करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी. कारण खरी शक्ती बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. आणि हेच शिकवतो आदियोगी. जर तुम्हाला जग बदलायचं असेल, तर आधी स्वतःला समजून घ्या. मित्रांनो, माझी ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि भन्नाट स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब